साईमय सखा भावंडो आणि बहिणीनो, तर आजचा दिवस 5 आणि आता आपल्याला कसारा चढायचा आहे. फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे होतो, डायरेक्ट कसाऱ्याला भेटू जाताना. सर्व पब्लिक उठले. साईराम पालखी निघाली आहे 4थ्या हॉल्टवरनं रात्रीच्या. आता कसाऱ्याला जायचंय. कसारा इकडनं 4 किलोमीटर आहे. पालखी निघते आता. घंटी सुनाई दे, मुझे घंटी सुनाई दे, मुझे खुद सवेरे साईना तेरी सूरत दिखाई दे. घंटी सुनाई दे, मुझे खुद सवेरे साईना तेरी सूरत दिखाई दे. जब भजन करे मिलकर बस कानों में खुल जा, जब भजन करे मिलकर बस कानों में खुल जा. जब खिड़की खोलो तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे सर पे मेरे सर पे मेरे सर के आगे साई जा, तेरा मंदिर बन जाए. मेरे सर के आगे साई जा, तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साई जा, तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साई जा, तेरा मंदिर बन जाए. सतला सतला होती वळीचा सोन, निघालो पटला देवीला वंजून. ओम ब्रह्मांडच्या पालखीला रविदादा हाय संगीतीला, ओम ब्रह्मांडच्या पालखीला रविदादा हाय संगीतीला. रविदादा पालखीला रविदादा हाय संगीतीला, ओम ब्रह्मांडच्या पालखीला रविदादा हाय संगीतीला. वळीचा सोन, निघालो पटला देवीला वंजून. सल्ला सल्ला होती वळीचा सोन, निघालो पटला देवीला वंजून. ओम ब्रह्मांडच्या पालखीला रविदादा हाय संगीतीला, ओम ब्रह्मांडच्या पालखीला रविदादा हाय संगीतीला. रविदादा हाय संगीतीला, ओम ब्रह्मांडच्या पालखीला रविदादा हाय संगीतीला. जय साईनाथ पब्लिक. बस 1 किलोमीटरवर आहे कसारा. आणि नाश्ता करतो. केवढे सुसाट जात आहेत ना एकदम. तर या वर्षी थंडी कमी आहे, कारण पालखी आपली लवकर निघाली आहे. स्टार्टिंगलाच निघाली आहे, नाही तर मिड मध्ये निघते 12, 13 किंवा 15 तारखेपर्यंत. तर चला भेटत राहू मध्ये मध्ये. जय साईनाथ. साईराम. पाय दुखले चालून चालून. पालखी पुढे. सनसेट बघा काय झालाय. अजून झाला नाही म्हणजे होतोय. जय जय साईनाथ. कधी 4 दिवस संपले समजलंच नाही. शेवटचे तीन तीन दिवस बाकी आहेत अजून. 10 तारखेला आपली पालखी पोहोचेल शिर्डीला. चला चालत राहू, मध्ये मध्ये भेटत राहू.
आता खूप भूक लागली आहे, डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टवर थांबू. मग नाश्ता झाल्याच्या नंतर आपल्याला कसारा घाट चढायचा आहे. जय साईनाथ. जय. आता आपण पोहोचलो नाश्त्याच्या हॉलला. नंतर आपल्याला इकडनं कसारा चढायचा आहे. जय साईनाथ. संचित भाऊ आपला पुढे गेल्यावर जागा पकडायला. बाबांची पालखी इकडे. चला भेटू नंतर डायरेक्ट नाश्ता करता. गाईज बघा जागा पकडायला काय काय करायला लागतंय. जय साईनाथ. एकदम पाय धरले आणि आता कसारा घाट चढायचा नाश्ता वगैरे करून. आता फायनली आता आपल्याला कसारा घाट चढायचा आहे. पालखी इथे बघा इथे थांबली बरोबर. नाश्ता वगैरे केला आणि आपले साईराम इकडे. जय साईनाथ. राजाधिराज योगीराज सद्गुरु साईनाथ. माझे राहिला कसारा माझ्या साईंच्या भारी थाट मग राहिला कसारा घाट माझ्या साईंचा भारी थाट थांबा थांबा थांबा. पाठी पाठी सगळ्यांनी पाठी. सगळ्यांनी पाठी. चिंट्या टेम्पो थांबव. माझ्या साईंचा भारी थाट मागे आधी तुम्ही लोक बनवले ना. ठीक नाश्ता करायला साबुदाणा खिचडी पोहे. कसारा घाटामध्ये नाश्ता. कसारा घाट आता चढलोय. अरे जय साईन. काय बाजूला वेळात बसतो. त्याला माहितीये ना. या नाश्ता करायला. तर साईराम आपल्याला कुल्फीवाले भेटलेत. संचित एक मावा कुल्फी काय पाय शिर्डी. साईराम साईराम. आता आम्ही घेतले कुल्फी मावा कुल्फी.
जय साईनाथ. काय कोणती कुल्फी आहे? साईनाथ. हा बोल खूप ऊन आहे कसारा घाटामध्ये. कसाऱ्या घाटामध्ये चढतोय आणि एवढं ऊन बेकार आहे ना. साईराम साईराम जय. डायरेक्ट हॉल्टवर भेटू. फट्टे ऊन आहे फट्टे. घाटन देवी मध्ये. डायरेक्ट घाटन देवी मध्ये भेटू. जय साईनाथ. आम्ही आलोय जय साईनाथ घाटन देवी मंदिरला आणि खूप बेकारवालं ऊन आहे. तगडवाला थकून गेलोय. हे आमचे संचित. जय साईनाथ. तुफान वाला ऊन तुफान. हो, जय साई. ते साई. साईराम भाऊ साईराम. मला वाटलं मी चाला एवढ्या लवकर. जय साईनाथ. कसलं ऊन आहे. काय बोललाय तुला. काय बोलतो. चल आता मला गाईज फायनली आता आम्ही पोहोचलोय जेवणाच्या हॉटेलला. मी बसलेलो घाटन देवी मध्ये 2 तास. घाटनदेवी मध्ये 2 तास आराम केलाय कारण ऊन एवढं बेकार आहे ना. आता पण ऊन आहे बघा. तर आता रस्ते एकदम डायरेक्ट तापले कडक. डायरेक्ट जेवू आणि डायरेक्ट झोपूया. संध्याकाळी पण परत मोठा रस्ता पार करायचा आहे. कसारापासून थंडी चालू झाली. याच्या अगोदर तर नव्हती एवढी थंडी नाही. तर भेटू डायरेक्ट जेवताना. दिवस 5वा साईमय दुपार. 3 दिवस बाकी आहेत. 3 दिवस बाकी आहेत फक्त. मग परत या 9 दिवसासाठी परत वर्षभराची वाट बघावी लागेल. पण गेल्या वर्षी जेवढी हालत खराब झाली त्यापेक्षा खूप ह्या वर्षी हालत खराब होते. गेल्या वर्षी कमी हालत खराब होते आणि या वर्षी पालखी एवढी पळवतात. पूर्ण हालत खराब झाली. पूर्ण हालत. असं वाटतं मॅरेथॉन खेळतोय. आता आम्ही पाठी चालायला विचार करतो. काय फक्त पाठी चालणार. पुढे पहिला झेंडा असतो ते आम्हाला माहिती नाही काय. तर लास्टच्या झेंड्याला आम्ही चालणार सगळे. जय साईनाथ. जेवताना भेटू. तर साईराम या जेवायला दुपारच्या आईस्क्रीम आहे. स्वीट मध्ये आईस्क्रीम आहे. पनीरची भाजी पुऱ्या डाल राईस. साईराम डायरेक्ट जेवणार भेटतो आणि अर्धे साईराम आपले तिकडे झोपले. तुम्हाला दाखवतो. हे साईराम सर्व झोपले तिकडे. साईनाथ. साई माई दुपार भावांना तर झोपले आम्ही. जेवायला बाकीचे कुठे. चला डायरेक्ट जेवल्यावर भेटू. साईराम. तुषार काय नाही. चल जाऊया. काय नाही सांगता हे लोकांना येऊन दे. साईराम आता पालखी निघाल्या दुपारच्या हॉल्ट वर ना. साईराम आता पालखी निघाले दुपारच्या हॉल्ट वर ना. टी शर्ट कशी वाटते सांगा. हॅलो हा बोल. एक मिनिट थांबा. पावसाचं वातावरण झालं एकदम खतरनाक. कुणाल भाई साईराम पाटोळे. साईराम साईराम. आता आम्ही आहे ना लास्ट झेंड्याची जिम्मेदारी घेतलेली आहे. लास्ट झेंड्याचा आमच्या नावावर होणार. आता दाखवते कसा झेंडा चालवता. लास्ट झेंडा येतो उद्या व्हायला नाही का. वर्ल्डला बघा शॉर्टच होता वाजत होता कसा बघा.
काही जरा 5-6 दिवस आपण पुढे होतो. भावाचा पाय दुखतायत, भावाच्या पायाला इजा झाली म्हणून आम्ही आता शेवटच्या निशाणीला राहणार आहे. डायरेक्ट भेटू मध्ये मध्ये. जय साईनाथ. अरे हे नव्हतं की नसतं पाहिजे. जय साईनाथ. 10 तारखेला किती सांगितलं? 10 तारखेला दिलंच नाही का? माहिती नाही. तर तुम्हाला कसं वाटतंय पहिला एक्सपिरियन्स आहे शिर्डीला चालण्याचा? चांगलं वाटतं. हा, चांगलं वाटतं. आईचा भाव आपला चालतोय कंटिन्यू. चप्पल घातली पण पहिलं वर्ष आहे तर चालतोय थोडंफार. आतापर्यंत चालतोय अजून. आता कसारा पार केलाय. आता गोटीगाव 7 किलोमीटर आहे. रात्रीचा हॉल्ट माहिती नाही कुठे आज. फक्त 3 दिवस बाकी आहेत आता. 5 दिवस कधी गेले काही समजले नाही. फार मजा आली. तर मजा आली. तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. जय साईनाथ. एक बारी काय नाही तर 2 बारी काय. मावा कुल्फी खाय बाई शिर्डीला जाय. मावा कुल्फी खाय. पायाला आले हे फोड. गाई साईराम सर्वांना जय साईनाथ. तर आता आपल्याकडे फोटोशूट वगैरे कम्प्लीट झालाय. पार्टी तुम्ही बघू शकता. पार्टी सनसेट बघा किती भारी झालाय. तर आता 20 मिनिटावर आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे. नाश्त्याच्या हॉल्ट वर गेल्यावर भेटू. बाजूला तुम्ही ग्रीनरी आणि सनसेट बघू शकता किती भारी आहे. हे सर्व ब्लॉगर तिकडे पुढे शूट करतायत. तुम्हाला दाखवतो. हो इकडे शूट करतात सर्व. इकडे शूट करतात. हा काय नाही असं ब्लॉग मध्ये 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 भेटत राहू. 3 दिवस अजून आपल्याला कंटिन्यू चालायचंय. जय साईनाथ. हर हर महादेव. करी तो वंदना. साईराम. तुम्हाला रिअल घोडा बघायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. काय जय साईनाथ. फुल एडे चाली चालू इकडे पालखी सोबत जाता जाता. अजून 10 मिनिटं चालायचंय. आपली पब्लिक अजून लय पार्टी आहे. साई माई संध्याकाळ भावांनो बहिणींनो. साई माई संध्याकाळ. चालतोय. हॉल्टला टाइम आहे. जय साईनाथ. हॅलो कुठे ए पाठी अजून. अरे छोटू बसला की चालायला ना होत. हॅलो अरे बसला की चालायला होत म्हणून आम्ही वन साइड आलो. चल चल या. हाय थोडाच आहे. जिथे बघा बॅगा उतरवण्याचं काम चालू आहे. नकुल नकुल जय साईनाथ. डायरेक्ट जेवताना भेटू. पाय थकलेत एकदम. डायरेक्ट जेवताना भेटू. आपली चादर असणार. बॅगा सपासप काढता. अर्धी पब्लिक आपली पार्टी आहे. चादर असणार आपली. येतील 5-10 मिनिटात. ते पण येते 5-10 मिनिटात येतील. आजच्या रात्रीचा हॉल तिकडे आहे. किती किलोमीटर झालं असेल दिवसाला? सगळ्यांचे आले ना पाहिजे आपल्या. 18 आले ना सर्वांच्या साईराम साईराम. आता हॉलवर पोहोचले. हॉलवर लग्नाचा हॉल. तर गाईस तर आता आम्ही बॅग घेऊन निघाले. जय साईनाथ. हॉलवर आलेलो आहे. आणि आपला भाऊ
लग्नाला जाऊन आलो आता मी. आता इथे चाललोय. सासरवाडीत चालली आता. हे बॅगा कुठे आहेत? हा बॅगा माझ्या घरी. गाईज बघा बघा आय साईराम 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 काय बोलतो तुम्ही? साईराम लाईटीच आहे ना साईराम. कडक. इथे बॅगा घ्यायचं काम. बॅगा बिगा घेऊन जाते. आणि माझ्याकडे भावाने किती 2-3 बॅगा दिले. नाही कुठे जायचं? इथे झोपे इकडे. काका नाही आहे. जय साईराम. साईराम आता जेवण चालू झालंय. पब्लिक ते जेवायला असले. जेवण चालू झालंय. जेवताना साईराम या जेवायला. संचित साईराम या स्वीटला गुलाबजाम. स्वीटला गुलाबजाम आहे गाईस. तर जेवूया आणि डायरेक्ट झोपूया. उद्या सकाळी खूप किलोमीटर चालायचं उद्या पण. स्वीट मध्ये गुलाबजाम जेवण घेऊया आणि डायरेक्ट झोपताना भेटूया. साईराम साईराम चला घेऊया. जय साईराम. म्हणजे पब्लिक सर्व जेवते आणि अर्धी पब्लिक आपली असून पाठी आहे. येईल ती पण नंतर भेटूया. जय साईराम. साईराम गाईज आता फायनली आमचं हंतरून वगैरे झालंय आणि उद्या 3 वाजता निघायचं बोलते पब्लिक. बाकीचे सर्व जेवायला गेले. इकडे हाय काय बोला उद्या किती बोलायचं भाई. याला पण एवढे भगवून टाकलं चालू करून. आणि आम्ही 6:30च्या आधी थोडा अर्धा असं पोहोचलो असो. अर्धा 10 मिनिटं झाले याच्या लगेच जेवलो आणि झोपतो. बोलतात की 3ला लगेच उठायचं. काय माहिती काय आम्ही तर पाठीच चाललो. आई जेवण वगैरे तर झालंय. तर आता झोपतो. ब्लॉग एंड करू इकडेच. दिवस 5वा पण संपलाय. जेवण वगैरे झालं. अर्धी पब्लिक आपली खाली आहे. जय साईनाथ. ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जय साईनाथ. उद्या दिवस 6.